अजितदादांचा असा अपघातात दुर्दैवी मृत्यू होणं हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नुकसानदायक आहे आणि हे नुकसान कधीच भरून येणार नाही. दादांसारखा नेता खरंच होणार नाही. आज ह्या अपघाताची बातमी बघितल्यानंतर फारच धक्का बसला या प्रकरणाचा आणि इथून पुढे महाराष्ट्रात एक जबरदस्त जो करारी आणि धडाडीचा एक नेता होता, जो खरंच सत्ताधारी पक्षांना घाम फोडणारा होता. एक चांगला विरोधक होता आणि तितकाच चांगला शासकसुद्धा होता. आता काही असेल की अ, आपल्या लाडक्या राष्ट्रीय पक्षाच्या जोडीनं ते महाराष्ट्रात सत्तेत होते. हा सुद्धा एकतर्फी त्यांचा विजयच होता. कारण त्यांना तसं लक्षात घेणं आणि आपल्यासोबत घेणं हे फार महत्त्वाचं आहे. हे कदाचित आपल्या लाडक्या राष्ट्रीय पक्षाला कळलंसुद्धा असेल आणि त्यामुळेच त्यांनी दादांसारखा नेता हा आपल्यासोबत असणं त्यांच्या दृष्टिकोनातून चांगलं मानलं. कारण त्यांना कल्पना होती, जर का अजित पवारांसारखं नेतृत्व आपल्या विरोधात असेल, तर आपण कधीच फार काळ या सत्तेत टिकू शकत नाही. आणि यात दादांचा विजय होता. आज ते आपल्यात नाही आहेत, सोडून गेलेत. इथून पुढे महाराष्ट्राचं राजकारण काय वळण घेईल? कारण पुढे एखाद्या मनमानी कारभाराला रोखून धरणारा जो नेता होता, तो आज आपल्यात नाही आहे. सो भावपूर्ण श्रद्धांजली दादांना. आज खरंच ही खूप वाईट बातमी आहे महाराष्ट्रासाठी.